नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल विद्याच रंगोलीमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण उंबरठा पूजन आणि त्यावरती आपण कशी रांगोळी काढलेली आहे सुंदर, आणि गुरुवारची रांगोळी आपण उंबरठा पूजन करून कशी सुंदर काढलेली आहे ते ह्या व्हिडिओमधून आज बघणार आहोत। बघा, मी उंबरठ्याला हळदीचं लेपन मी करून ठेवलेलं होतं आणि नंतर ते वाळलं। आता वाळल्यानंतर आपण त्यावरती रांगोळी सुंदर काढून घेणार आहोत। अशी मी दोन्ही बाजूने 2-2, 3-3 फुले काढून घेतलेले आहेत व्हाईट कलरने, आणि त्यावरती एक रेड कलरचा डॉट दिलेला आहे। मध्ये कमळाचं फूल मी काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा रेड कलर भरून घेतलेला आहे। तर बघा, आजच्या रांगोळी आपली कशी दिसते। साधी सिंपल आहे, परंतु अतिशय प्रसन्न अशी दिसत होती। आता आपण उंबरठ्याच्या बाजूला जी जागा आहे रिकामी, त्यावरती ब्ल्यू कलर आपण टाकलेला आहे कलरचा अगोदर, आणि त्यावरती आपण साच्याच्या साह्याने रांगोळी काढणार आहोत आणि परत मग हाताने आपण काढून घेणार आहोत। अगोदर आपण उंबरठ्यावरती रांगोळी काढून घेतलेली आहे मैत्रिणींनो। आता यावरती आपल्याला साच्याच्या साह्याने रांगोळी काढायची आहे। बघा, आपलं उंबरठा पूजनही छान दिसतं आहे आणि रांगोळीही अतिशय सुंदर अशी दिसत आहे। आता आपण खाली कमळाचं फूल काढून घेणार आहोत दरवाजामध्ये। साधीच आहे कमळाचं फूल, परंतु अतिशय सुंदर अशी रांगोळी आहे। बघा, खूप सुंदर दिसत होती मैत्रिणींनो। झटपट होणारी रांगोळी आहे आणि तुम्ही उंबरठा पूजन गुरुवारीही करू शकता, त्यानंतरही रांगोळी काढू शकता, किंवा शुक्रवारीही उंबरठा पूजन करून तुम्ही कमळाची लक्ष्मीप्रिय रांगोळी काढू शकता। तर बघा, आपण खाली पानांमध्ये हिरवा कलर भरून घेतलेला आहे आणि कमळाच्या फुलामध्ये आपण रेड कलर आणि चॉकलेटी कलरने शेडिंग केलेली आहे। बघा, आता आपण त्यामध्ये कलर भरून घेऊ। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला येलो कलरने आपण शेडिंग केलेली आहे आणि दोन बाजूला आपण छोटी 3-3 पाकळ्यांची फुले काढून घेतलेली आहे आणि वरतीही आपण कमळाच्या फुलांना अशी डिझाईन केलेली आहे आणि त्यामध्ये येलो कलर भरून घेतलेला आहे। छोटीशीच रांगोळी आहे, झटपट होणारी, परंतु अतिशय सुंदर अशी रांगोळी दिसत आहे आपली मैत्रिणींनो। सहज अशी तुम्ही काढू शकता, सर्वांना येणारी अशी रांगोळी आहे, त्यामुळे आपल्याला ही काढायचीच आहे। बघा, किती सुंदर आपल्याला रांगोळी दिसत आहे। उंबरठा आपला किती सुंदर दिसत आहे। येथे मी दिवाही लावून घेतलेला आहे, लक्ष्मीची पावलं आणि गोपद्मसुद्धा आपण काढलेली आहेत। बघा, जर तुम्हाला रांगोळी आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका की उंबरठा पूजन रांगोळी कशी दिसत आहे ते जरूर कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो।